हॅलो नमस्कार. तर चला आज तर मी तुमच्यासोबत एकदम मस्त अशी ट्रेडिशनल रेसिपी घेऊन आलेली आहे, जी आहे आमच्या विदर्भातली एकदम पारंपरिक रेसिपी सांबार वडी. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. व्हिडिओ थोडासा लाँग असणार आहे, पण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवणार असाल तर एकदम परफेक्ट अशी तुमची सांबार वडी बनवून तयार होईल. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे ना, मी खोबरं किस घेतलेला होता, त्याला थोडंसं हलकं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप लाल नाही करायचं आहे, त्याला हलकं भाजून घ्यायचं आहे फक्त. मेन आहे आपला कोथिंबीर, जी मी 2 जुडी घेतली होती. स्वच्छ धुवून घ्यायची, सुकवून घ्यायची. त्यात पाण्याचा अंश नको आहे आपल्याला. बारीक निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची स्वच्छ. आता इथे हे जे साहित्य आपल्याला लागणार आहे, इथे मी सगळं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. वाटाणे आहे, हिरव्या मिरच्या, आलं, चारोळ्या आहेत, खसखस आहे, लिंबाचा रस आहे, धनेजिरे पूड आहे, लसूण आहे आणि तिळकूट आहे. म्हणजे की तीळ आहेत, हलके भाजून घेतलेत आणि मग मिक्सरला थंड झाल्यानंतर पावडर करून घेतलेली आहे. सगळं साहित्याची लिस्ट मी तुम्हाला शेवटमध्ये देते, तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ही आमच्या इथली एकदम पारंपरिक ऑथेंटिक अशी ही रेसिपी आहे. आता पुष्कळ जणांना याला कढीसोबतसुद्धा खातात, पण आमच्या इथे ना याला श्रीखंडासोबत खातात, त्यामुळे श्रीखंड ह्याच्यासोबत बनवतात. तर आता खोबरं जे आहे ते आपलं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं भाजलेलं आहे खोबरं. खूप लाल नाही करायचं आहे, पण हलकं भाजून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ना मी 3.5 चमचे जे आहेत, छोटे चमचे तिळकूट घातलेलं आहे. आता हा आपल्याला ऑलरेडी भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपण हे डायरेक्ट ह्याच्यात घालणार आहोत. सांबार जो आहे ना, ज्याला कोथिंबीर म्हणतात, ती चांगली सुकलेली पाहिजे. त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं. आता इथे वाटाणा घेतलेला आहे मी. तर मला ताजा वाटाणा नाही मिळाला, म्हणून मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे. वाटाण्याने ना चव फार छान येते, म्हणून आपण याच्यात वाटाणा घालतो. तर वाटाणा आधी आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. ते आपण साईडला काढून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे. आता ह्याच्यातसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. जर इन केस वाटण व्यवस्थित झालं नसेल तर 1 छोटा चमचा तुम्ही याच्यात पाणी घालून याला वाटून घेऊ शकता. आपण ह्याला तेलात शिजवणार आहे, त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर केला तर चालतो. आता आपले हे सगळे पेस्ट बनवून झालेले आहेत. आता इथे मी कढई घेतली. आता याच्यामध्ये फार तेलाचा वापर करायचा नाही आहे. इथे मी फक्त 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे, कारण जास्त तेल घेतलं तर सांबारवडी तेलकट होऊ शकते, त्यामुळे तेल फार वापरायचं नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी घातली आहे खसखस, त्याच्यानंतर घातले चारोळ्या. 1-2 मिनटं ह्याला चांगलं आपण परतवून घेऊया. त्याच्यानंतर घालायची आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती घालूया. आता ही पेस्ट घालूनसुद्धा 1-2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घेऊया आपण. त्याच्यानंतर मग आपण आपलं पुढचं सगळं घालणार आहोत. आता ही जी सांबार वडी आहे ना, ही चांगली 1-2 दिवस छान टिकते, खराब होत नाही. फक्त ह्याच्यात आपण कांदा वापरणार नाही हो. जर कांदा वापरला तर त्याला एक वेगळा वास येतो आणि ती मग टिकत नाही जास्त, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांद्याचा वापर पण करणार नाही आहोत. आता हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. 1-2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर वाटाणा घालायचा, जो आपण बारीक करून घेतला होता. आता पुष्कळ लोक याच्यामध्ये वाटाणा घालत नाही, पण आम्ही घालतो. याच्यामध्ये वाटाण्याची टेस्ट खूप छान येते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वाटाणा आम्ही आलू बोंडे करतो ना, बटाटे वडे, त्याच्यातसुद्धा घालतो. त्याच्यातसुद्धा त्याची चव फार छान येते. आता ह्याच्यामध्ये ना धने आणि जिरेची पूड घालणार आहोत आपण. आणि हे जे वाटाणा आहे ना, ह्याला आपल्याला चांगलं ड्राय करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा अंश नको आहे. आणि जसा जसा हा शिजेल ना, तसा तसा ह्याचा रंग बदलतो, त्यामुळे तुम्हाला समजेल की हा वाटाणा आपला झालेला आहे. आता ह्याला परतवून घ्यायचं. ह्याच्यात किंचित साखर घालायची, साखरेची चव घालायची आहे. आपण लिंबाचा रस पण घालणार आहोत, म्हणून हलकी घालणार आहोत. त्यानंतर ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला काळा मसाला, लाल तिखट आणि हळद. आता आपण हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची फार तिखट नाही आहे, त्यामुळे दोन्ही आपल्याला मॅनेज करून घालायचं आहे. आता हे बघा, हे शिजत आलेलं आहे, तर हे थोडंसं ना स्टिक होतं, खाली चिकटायला लागतं. तर हे असं खरडवून घ्यायचं आणि ह्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता तिखट वगैरे घातलेलं आहे आपण. 1-2-3 मिनटं अजून ह्याला परतवून घ्यायचं. छान वाफसुद्धा आलेली आहे याला, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, तर वाफ पण छान आलेली. आणि हे छान असं मोकळंसुद्धा झालेलं आहे. तर जसं जसं वाटाणा शिजतो तसा तसा तो मोकळा व्हायला लागतो. तर आता लिंबाचा रस घालायचा. तर आता आपण गॅस बंद करूया सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर लिंबाचा रस घालू. आता इथे मी अर्धा लिंबाचा रस घातला होता, मला थोडा कमी वाटला, म्हणून मग नंतर मी अजून एक अर्धा लिंबाचा रस ॲड केला आहे. तर टोटल मी याच्यामध्ये 1 लिंबू घातला आहे, मोठा साईजचा. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याला जरा गार होऊ द्यायचं आपल्याला. लगेच कोथिंबीरीत घालायचं नाही आहे, त्याला पहिले गार होऊ देऊया. त्याच्यानंतर आपण याला, हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल वाटाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. मी तुम्हाला एक जवळून पण दाखवते. हे बघा,
वाटाण्याचा रंग पण बदलला आहे, ते थोडं ड्राय पण झालं आहे. आता मीठ टाकायचं राहून गेलं तर स्टार्टिंगला, त्यामुळे आता मीठ घालते आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे जे मीठ आपण घालतो आहे हे कोथिंबीरीलासुद्धा लागणार आहे, त्या अंदाजाने आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे. आता हे जे आपण खोबरं आणि तिळकूट घातला होता कोथिंबीरीमध्ये, हा आपण आधी मिक्स करून घेऊया. मिक्स करताना हलक्या हाताने करायचं, खूप हाताने दाबून करायचं नाही, नाही तर कोथिंबीरीचं सगळं कुचकरा होऊन जाईल आणि तो आपल्याला करायचा नाही आहे. कोथिंबीर आपल्याला छान अशी मोकळी मोकळी पाहिजे. आता हे आपलं वाटण जे आहे गार झालं होतं थोडं, तर आपण आता याच्यामध्ये घालूया आणि याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक कोथिंबीरीत हे छानपैकी मिक्स होऊन जायला पाहिजे. अशा पद्धतीने करायचं आहे, मोकळं मोकळं करून. पण कुचकरायचं नाही कोथिंबीरीला, नाही तर सगळं त्याला पाणी सुटेल, ओलसर होईल, तसं नको आहे आपल्याला. तर जशा पद्धतीने मी स्क्रीनवर दाखवते आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला पुष्कळ लोकांना पुडाची वडी पण म्हणतात आणि सांबार वडीसुद्धा म्हणतात, त्याचे दोन्ही नावं आहेत. ते बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून झालं आहे आपलं. खोबरं वगैरे सगळं वाटण जे आहे ते सगळं याला व्यवस्थित लागलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं सारणाचं. आता जे बाहेरचं आउटिंग असणार आहे आपण ते बनवून घेऊया, म्हणजे की कणिक मळून घेऊया त्याची. त्याच्यासाठी मी इथे 2 ग्लास जे आहे ते बेसन घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जर ग्लासचं माप नसेल तर तुम्ही वाटीच्या मापाने घेऊ शकता. तर इथे 4 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. आता ह्याच्यात थोडीशी कणिकसुद्धा जाते, पूर्ण बेसन नसतं. त्यामुळे जर तुम्ही पेल्याच्या मापाने घेणार असेल तर 2 पेला बेसन, कपाच्या मापाने घेणार असाल तर 4 कप बेसन, असा ह्याचा एक माप आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये मी एक अर्धा पेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. आता हे पूर्णतः बेसनाने नाही बनत, थोडंसं गव्हाचं पीठ आम्ही ह्याच्यात घालतो. तर हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये जाईल जिरेपूड. तर एक 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये जिरेपूड घालते. त्याच्यानंतर जाईल याच्यामध्ये चवीनुसार मीठ. चवीनुसार म्हणजे की थोडंसं मीठ, म्हणजे की बाहेरचं जे आवरण आहे ते अळणी नको लागायला म्हणून त्यात थोडं आपण मीठ घालणार आहोत. थोडीशी हळद घालायची आहे आणि एक 3 ते 4 चमचे आपण याच्यात मोहन घालणार आहोत. हे नॉर्मल तेल आहे, गरम वगैरे काही केलेलं नाही आहे. तर आपण एक 4 चमचेच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता पहिले याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे की तेल आणि जे मसाला आपण घातलेला आहे, जिरं, हळद, मीठ, हे सगळं त्या बेसनाला लागलं पाहिजे. आता बेसन चाळून वगैरे घ्यायची काही एक गरज नाही आहे, डायरेक्ट पण तुम्ही घेऊ शकता. फक्त जे बेसन असणार आहे ते थोडं रफ नको, सॉफ्ट पाहिजे आपल्याला. तर आता हे असं अशा पद्धतीने पहिले हाताने मिक्स करायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचा एक डो बनवून घ्यायचा. नॉर्मल जसं आपण पोळीला करतो तसा, खूप सॉफ्ट नाही आणि खूप घट्ट नाही, नॉर्मल मीडियम करून घ्यायचं आहे. आता बेसन आहे थोडंसं चिकटेल, त्यामुळे हलकं हलकं पाणी घेऊन याला आपण मळून घ्यायचं आहे. वाटलंच तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून घेऊ शकता. तर हे बघा आपला इथे हा डो मळून झालेला आहे. थोडंसं लागतं खाली ते, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. खूप टाईट नाही आणि खूप लूज पण नाही, नॉर्मल. आता ह्याला आपण एक 10 मिनटं साईडला ठेवून देऊया. आता एक 10 मिनटानंतर आपल्याला 2 गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत त्याच्यामध्ये, जे आपल्याला पोळीला लावण्यासाठी लागणार आहे. तर इथे मी एक 1/4 वाटी तेल घेतलेलं आहे. नॉर्मल तेल आहे, गरम वगैरे काही करायची गरज नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला काळा मसाला. हे आपण ना चपातीला लावायसाठी करणार आहोत, ह्याने ना टेस्ट छान येते. त्याच्यात घालायचं आहे एक 2 ते 2.5 चमचे काळा मसाला आणि मिक्स करून घ्यायचं. तर हे आपलं एक बनवून तयार आहे. आणि अजून एक बनवायचं आहे, ते म्हणजे बेसनाचा घोळ करून घेणार आहोत आपण. सांबार जो आहे ना, आपण तळताना बाहेर नको निघायला, तेलामध्ये जास्त पसरायला नको, म्हणून आपण हे बनवणार आहोत. हे आपण फक्त काठांना लावणार आहोत, जेणेकरून ना तळताना सांबार आतमध्येच राहील, तो सगळा बाहेर तेलात पसरणार नाही. त्याच्यासाठी म्हणून आपण हे घोळ बनवून घेणार आहोत. बेसन आहे आणि पाणी घातलं आहे. आता हा खूप घट्ट नाही करायचा, एकदम पातळ आणि रनी ठेवायचा याला आपल्याला. ते बघा इथे आपला हा काळ्या मसाल्याचा घोळ बनवून तयार आहे. आणि इथे आपला हा बेसनाचा सुद्धा बघा किती फ्लोई आहे, बघा तुम्ही बघू शकता, जास्त घट्ट वगैरे काही नाही, एकदम फ्लोई आहे. आता इथे तेल ठेवायचं आहे आपल्याला तळण्यासाठी. आता आपण ह्या पिठाला जरासं तेल लावून घेतलं होतं. बेसन आहे, हाताला चिकटेल, खाली चिकटेल, थोडंसं तेल लावून आपण याला मळून घेऊया.
आता ह्याची आपण एक पोळी बनवून घेऊया. आता ही जी पोळी असणार आहे ही नॉर्मल लाटायची आहे, फार पातळ वगैरे लाटायची नाही, नाहीतर ही तुटून जाईल तेलामध्ये. थोडीशी जाडसरच ठेवायची, खूप पातळ नाही करायची. जर तुम्ही याला खूप पातळ केलं तर ही तेलामध्ये तुटेल किंवा बांधताना तुटेल. तर हे बघा, अशी ही नॉर्मल आपल्याला बघा एवढी जाड आपल्याला ही पोळी पाहिजे आहे. आता ह्याला आपल्याला ना जो आपण काळ्या मसाल्याचा घोळ करून घेतला तर तो लावायचा आहे. फार नाही लावायचा, 1 चमचा थोडासा घालायचा आणि पूर्ण पोळीवर अशी एक पतली लेयर पसरवून घ्यायची. असं हे पूर्ण पोळीला आपण पसरवून घेऊया. आता ह्याच्यावर घालायचं आपण जे सांबार बनवून घेतला होता पूर्ण, तो बनवून घेतलेला टाकायचा याच्यामध्ये. खूप कमी पण नाही आणि खूप बच्च पण नाही भरायचा, हलका भरून घ्यायचा, म्हणजे तो चांगला भरला गेला पाहिजे. आणि पसरवून घ्यायचा पूर्ण पोळीवर अशा पद्धतीने. आणि मग याला आपण रोल करणार आहोत. रोल पण बघा मी कसा केला आहे, खूप बारीक बारीक रोल नाही केलेला आहे, थोडा मोठा मोठाच रोल ठेवलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने हा रोल झाला आहे. आता हे जे काठं आहेत ना हे टाईट राहायला पाहिजे, म्हणून ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला ट्रायंग्युलर शेपमध्ये याला करून घ्यायचं. अशा 2 बोटांनी ह्याला दाबून घ्यायचा. याने काय होतात ना त्याचे कोपरे टाईट राहतात, कुठूनही सांबार बाहेर येत नाही आणि वडी व्यवस्थित पॅक राहते. आता ही एक बनवून झाली आहे. आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया. असे आपण ह्याचे भाग करून घेऊया. आता जर अशी तुम्ही सांबार वडी तळायला घातली ना तर ह्याची कोथिंबीर आतला जो सांबार आहे ना तो तेलामध्ये निघून जातो, मग तेल खराब होतं. ते होऊ नये म्हणून आपण ते बेसनाचा घोळ करून घेतला होता. आता तुम्हाला मी दाखवते. अशी आपली ही एका पोळीची सांबार वडी बनवून झालेली आहे. हे बघा इथे या अशा तयार आहेत. आता याला घोळात टाकून कसं तळायचं ते दाखवते. फक्त काठं डीप करायचे आणि लगेच याला तेलात टाकायचं. तेल फुल फ्लेमवर ठेवायचं जेव्हा आपण हे टाकतो, नाहीतर त्या तेलकट होतील. थोडासा सांबार निघतो पण फार निघत नाही, त्यामुळे आपलं तेल जे आहे ना ते खूप असं खराब होत नाही. आता हे फुल फ्लेमवरच ठेवायचं आणि मग याच्यात टाकायचं. आणि टाकल्यानंतर थोडी किंचित फ्लेम कमी करायची. खूप कमी तेलावर हे तळायचे नाही आहेत आपल्याला, नाहीतर हे तेलकट होतील. मीडियमपेक्षा थोडी हाय फ्लेम ठेवायची आणि याला छान तळून घ्यायचं. हे बघा इथे आपली ही सांबार वडी बनवून तयार झालेली आहे. तेलसुद्धा फार खराब होत नाही आणि सांबार वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये तुटतसुद्धा नाहीत. तर अशा या आपल्या मस्त अशा पारंपरिक सांबार वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही हे ना श्रीखंडासोबत खातो, खूप अल्टिमेट लागतात. बाहेरचं जे आवरण असतं ना ते जर तुम्ही गरम गरम खाल ना मस्त असं क्रंची लागतं आणि आतून छान असा सॉफ्ट असा कोथिंबीरीची चव येते, खूप टेस्टी लागतं. तर हे श्रीखंडसुद्धा घरी बनवलेलं आहे, याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा श्रीखंडाचा व्हिडिओ. आता हे बघा ही सांबार वडी घ्यायची, अशी श्रीखंड बुडवायची आणि मस्त ताव मारायचा श्रीखंड आणि सांबार वडी. आणि इथे काही साहित्य आणि टिप दिलेले आहेत. आता सांबार घेताना ना जास्त काडीवाला सांबार घेऊ नका, नाहीतर त्याच्यात पानं कमी निघतात.